ओ डॅम इट, हे महेश कोठारे काय बोलून गेले मस्तीच्या भरात, नादाच्या भरात, का काहीतरी पोटात आला आणि गुळगुळ झाला आणि डायरेक्टली बोलले की मी भाजपचा अंधभक्त आहे, नरेंद्र मोदींचा अंधभक्त आहे आणि या अंधभक्तासाठी आता कमळ फुलवणारे असं बोलणारे कोण? महेश कोठावरे. हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. डॅमेट, काहीतरी चुकीचं घडलेला दिसत आहे. नक्कीच ह्याच्यातनं काहीतरी चुकीचं झालेलंच आहे, कारण की ज्या पद्धतीने जर विचार केला आपण तर महेश कोठारे याने आपली बुद्धी, आपली सकस बुद्धीचा वापर करून आपण काय बोलत आहोत याचं भान ठेवणं गरजेचं होतं. आता हे लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कशा पद्धतीने नरेंद्र मोदी असो किंवा भाजप असो हे सगळ्यांशी कसं ते आपलं साठं लोट जमून ठेवता, म्हणजे आपला फायदा ते मिळवून घेत असता. याच्या मागचं कारण काय आहे, कारण देखील आपण जाणणार आहोत मित्रांनो. तात्या विंचू यांना का चावला हेही आपण जाणणार आहोत, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला याच्यातनं इंटरेस्टिंग माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आणि ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला पैसे पडत नाही, नाहीतर तात्या विंचू चावून घेईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा झालं असं की महेश कोठारे कुठला तरी कार्यक्रम होता, दिवाळी पहाट वगैरे असा कुठला कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमामध्ये पहाटे काहीतरी कमळ फुलवायच्या नादात बोलले की मी मोदीचा अंधभक्त आहे, मोदीचा मी भक्त आहे. खूप काही वर्षापासून 2014 पासून मी मोदीचा भक्त झालोय आणि आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये कमळच फुलवेल असं त्यांनी सांगितलं. तरी नक्की होणार आहे का, या मागचं कारण काय, किंवा असं का बोलला महेश कोठारे? महेश कोठारेच्या जी काही सून आहे की नाही, त्या सुनेने मागच्या वर्षी एक कार ऍक्सिडेंट घडवला. आता याच्यामध्ये काय झालं, तो कार ऍक्सिडेंट मध्ये जो मनुष्य होता तो मेला. आता ही जी काही केस आहे ही केस दाबण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी किंवा हे प्रकरण वाढू नये यासाठी आता भाजप हरिनाम सारखं ते जपावं तर लागणारच आहे. मोदी 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 करावंच लागणार आहे, कारण की एवढे मोठे 70,000 कोटी घोटाळा करणारे अजित पवार जर मोदी मोदी करत असतील तर मग आपल्याला देखील काय फरक पडला थोडस मोदी मोदी करायला, असं महेश कोठारेला वाटलं. आणि मग तिथे काहीतरी तोंडातून निघालं, ते म्हणजे आता भाजपचं कमळ हे फुलणार येणाऱ्या निवडणुकांमध्ये. तर महेश कोठारेला थोडीफार समजायला पाहिजे होतं, वाटायला पाहिजे होतं की ज्या वेळेस मराठी सिनेमेला, मराठी मूव्हीजला थिएटर भेटत नाही त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे उभा राहणारा पक्ष कुठला, तर तो म्हणजे सर्वस्वी मनसे, शिवसेना. आता मराठी जी काही रंगभूमी आहे ती कोल्हापूर पासून सुरू झाली, दादा कोंडकेंच्या काळापासून सुरू झाली, आणि दादा कोंडकेंना आणि मराठी पिक्चर्सला प्रोत्साहन देणारे कोण होते, तर ते होते बाळासाहेब ठाकरे. आता या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोण कामात येईल, आपण कोणाविषयी काय बोलणं गरजेचं आहे हे महेश कोठारेला समजणं गरजेचं होतं. आता झालं असं आहे की करतं कोण आणि भरतं कोण. आता महेश कोठारे जे की बरडून गेला की नाही, तोंडात बरडून गेला की नाही नाही असं नाही तसं नाही, आता मी कमळ हे फुलवणारच आहे. आता याचा फटका काय होणार आहे, याचा फटका असा बसणार आहे की मनसे असो, शिवसेना असो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, तर ते काय करतील, ठीक आहे मरा मग तुम्ही, तुमच्या सिनेमांना तुम्हाला थिएटर भेटत नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. भाजपवाल्यांना बघा, ऑलरेडी ते भाजपवाले युपी, बिहारी, राजस्थान, गुजरात सगळीकडनं माणसांना आयात करताय की नाही, आणि ते त्यांचे पिक्चर काही दिवसांनी भोजपुरी सिनेमे मराठी सिनेमांपेक्षा जास्त चालायला लागतील. पण मराठी सिनेमाला तिकीट किंवा मराठी सिनेमाला थिएटरच भेटणार नाही, हे या महेश कोठारेला समजणं गरजेचं होतं. याला त्या दिवशी रात्री विंचू चावला, तो तात्या विंचू चावला, आणि सकाळी हा असं बरडून गेला. तर ज्या पद्धतीने हा भाजप करतोय ना, हा भाजपाने महाराष्ट्र कधीच विकून ठेवलाय की नाही. महाराष्ट्रामध्ये बिहारी आणून ठेवले, युपी वाले आणून ठेवले, राजस्थानी आणून ठेवले, मारवाडी आणून ठेवले, त्यांचे मतदान यांनी बोगस मतदान घुसवून ठेवले, आणि वरतून आता ते त्यांची सत्ता, त्यांचे वेगवेगळे गट तयार होत आहे, आणि ते आता महाराष्ट्र हळूहळू काबीज करण्याच्या मार्गावरच आहे. हे या महेश कोठारेला, बैल बुद्धी माणसाला समजणं गरजेचं होतं की आपण कोणाविषयी काय बोलत आहोत. आणि म्हणूनच हा आपले वैयक्तिक स्वार्थासाठी
वैयक्तिक स्वार्थासाठी हा कमळ फुलवायला गेला, पण हे जे कमळ आहे ना, हे कमळ याच्याच उलट घुसणारे हे याने समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या कोठारी बद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.